आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असणारे डॉक्टर सागर काटे याला अटक करण्यात आली असून ते नेरळ येथील रहिवासी आणि रायगड जिल्हा परिषदेमधील डॉक्टर या पदावर होते। त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर मान्य न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। त्यांच्यासह 7 जणांनी नोकरीचे आमिष दाखवून 4 जणांना गंडा घातला आहे। त्यातील 3 जणांना रेल्वेत नोकरी लावतो म्हणून आणि एकाला मंत्रालयात ड्रायव्हर म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे आरोप त्यांच्यावर आहेत। नेरळ पोलीस ठाण्यात त्याबाबत गुन्हा दाखल झाला होता। या गुन्ह्यात डॉक्टर सागर दत्तात्रय काटे यास अटक करण्यात आली असून रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात सेवेत असलेले डॉक्टर सागर काटे यांनी त्या ठिकाणी देखील नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना फसवणूक केली असल्याची चर्चा होती। 2023 पासून काटे यांनी आपले सहकारी मुंबई येथील चिंतन हर्षदास शहा उर्फ चेतन मेहता, नवी मुंबई येथील राहुल उर्फ आशिष रामभाऊ वाघ, तसेच राजदीप उर्फ राहुल दीप उर्फ दीपक दास, अमोल उर्फ प्रदीप निवेणकर, विशाल वसंत निवरे आणि नवी मुंबई येथील सचिन हंबीर पाटील उर्फ शंभूदास यांनी डॉक्टर सागर काटे यांच्या माध्यमातून फसवणूक सुरू केली। सागर काटे यांच्यावर विश्वास ठेवून मध्य रेल्वेमध्ये बुकिंग क्लार्क या पदाची नोकरी लावतो म्हणून नेरळ गावातील निलेश दत्तात्रय भिसे यांचा मुलगा प्रथमेश याला नोकरीला लावण्यासाठी 6 लाख रुपयांना गंडा घातला होता। तर प्रथमेश निलेश भिसे याला नोकरी लावली जात नसल्याने आणि नोकरीचे आमिष दाखवणारे सूत्रधार सागर काटे यांनी आयोजित केलेल्या मुलाखती या देखील बोगस असल्याचे सिद्ध झाल्यावर आपले फिर्यादींचे 6 लाख रुपये बुडाले असल्याची खात्री झाली। त्यानंतर एप्रिल 2024 मध्ये भिसे निलेश दत्तात्रय यांनी स्वतःला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक झाली असल्याची तक्रार नेरळ पोलीस ठाणे येथे नोंदवली। नेरळ पोलीस ठाण्यात 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। आतापर्यंत राहुल उर्फ आशिष रामभाऊ वारे आणि नितीन महादू वाघ या दोघांना अटक केली आहे। तर अन्य आरोपी अद्याप फरार आहेत। त्यातील चिंतन उर्फ शहा हा मृत पावला आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, कर्जत। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।